ना कुठे अडणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आपण संवाद यात्रेच्या या दुसऱ्या सत्रात आलेलो आहोत. उपनगरांमध्ये, उपनगर म्हणजे अर्थात ठाण्यानंतर आपण आहोत डोंबिवली. हेच ते डोंबिवली आहे ज्याला एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं. हेच ते डोंबिवली आहे जिथं मोठ्या उत्साहाने वर्षभरातले वेगवेगळे उत्सव बघितल्यानंतर आपल्याला कळतं, अरे वा काय आहे ते डोंबिवलीकर. पण हेच ते डोंबिवलीकर आहे जे असं म्हणतायत, काय हे खड्डे, काय तो रस्ता, काय ते ट्रॅफिक, सगळंच काही सगळ्यांच्याच नावाने ओके. बरं, ओके या अर्थाने मंडळी, मी सुद्धा या ठिकाणी पोहोचत असताना नियोजित वेळेपेक्षा साधारण पाऊण तास उशिरा पोहोचलो. त्याचं प्रमुख कारण रस्त्यावरचे खड्डे, वेळी अवेळी सुरू असलेलं रस्त्याचं काम आणि त्यात होणारी ट्रॅफिक. ठीक आहे, पाऊस पडतोय, या पावसात देखील संवाद यात्रा आपली थांबलेली नाही. सुरुवात मी करतोय डोंबिवलीतल्या खड्ड्यांपासून. मला असं वाटतं त्यावरती एक महिला, एक गृहिणीच उत्तम पद्धतीने आपलं मत मांडू शकते. ताई, मला आपल्याला विचारायचंय, कोण जबाबदार आहे खड्ड्यांना? साहजिकच आताचं सरकार, कारण अगोदर सुद्धा तेच मंत्री होते, तेच खासदार आहेत. तुमच्याकडे होते ना ताई ते? होते ना, परंतु काम तर तेच करत होते ना. त्यांनीच रस्त्याची कामं नीट केली नाहीत, त्यामुळे आज आपण ह्या खड्ड्यांचा यावर अंकुश कोणी ठेवायचा होता? नाही, यावर अंकुश त्यांनीच ठेवायला हवा होता. आज जर तुम्ही डोंबिवली शहरातले अनेक रस्ते जर बघितलेत तर त्याचं इंजिनिअरिंग पण योग्य पद्धतीने केलेलं दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही फक्त मेन रस्त्यांमधून आले, तिथली तुम्हाला परिस्थिती जाणवली आहे की ही विचित्र आहे. परंतु डोंबिवलीतले असंख्य, म्हणजे इथले जे निवडून दिलेले आमदार आहेत, खासदार आहेत, जे कोणी आहेत, त्यांनी लक्षच घातलेलं नाहीये. निवडून तुम्हीच दिलं? हो, निवडून प्रचाराला तुम्हीच गेला हो, होता? अगदी घरोघरी लोकांना जाऊन तुम्हीच हो, सांगितलं? आम्हीच सांगितलं. आम्हाला वाटत होतं की हे कामं करतील, परंतु त्यांनी कामं केली नाहीये. अहो, खड्डे आता तुम्ही पाहिलं असेल, तुमचा स्वानुभव मिळाला असेल. जे खड्डे पडलेले आहेत, जे रस्ते होत नाहीत, ते शेतकऱ्यांना पैसे दिलेत का? त्यांना सुद्धा पैसे दिले नाहीत. आणि हे खासदार आणि आता असलेले, मागचे असलेले पालकमंत्री आता मुख्यमंत्री झालेले आहेत. सामान्य घरचे मुख्यमंत्री झाले. मग डोंबिवलीकडे काय दुर्लक्ष? ठाण्याकडे लक्ष आहे, बाकी त्यांचा विकास होतो ठाण्याचा. पण डोंबिवलीला त्यांनी विकास काय केला नाही. आमची हॉस्पिटलची अवस्था बघा, इथे प्रदूषणाचा मुद्दा बघा, घाणीचं साम्राज्य बघा, काय सुविधा आहे डोंबिवलीकरांसाठी. बरं ठीक आहे, आपण त्या मुद्द्यावर, खड्ड्यांच्या मुद्द्यापासून सुरुवात करतोय. म्हणजे त्या मुद्द्यामध्ये मांडायची गोष्ट अशी आहे की गेले कित्येक वर्ष एकाच पक्षाचा आमदार, एकाच पक्षाचा खासदार आणि पारंपरिक गेली 3 टर्म राज्यमंत्री असलेले इथले आमदार आणि आता परत राज्यमंत्रीपद भेटलेलं आहे. निष्क्रिय आमदार, कॅबिनेट मंत्री भेटलेला आहे. निष्क्रिय आमदार, ज्यांच्याकडे अनुभव शून्य असलेला आमदार असला, स्थानिक आमचा आमदार, ज्याला काही नियोजनाबद्दल अनुभव नाहीये. पण तुम्ही सरकारमध्ये होता? कोण होतात ना, गेल्या सरकारमध्ये? आम्ही राष्ट्रवादी, ते आमच्यावर सरकारमध्ये होते. आमचे विरोधकच आहेत, याच्या पुढे विरोधकच असतो. इथे विरोधक आहेत? नाही, तिथेही विरोधकच होता. राज्यात वेगळे सूत्र, इथं वेगळे सूत्र. राज्यात आम्ही राष्ट्रवादी कुठे त्यांच्याबरोबर आहे? राज्यात होतात ना, भाजपचा आमदार आहे ना तो. नाही, पण शिवसेनेबरोबर तर होतात. शिवसेनेबरोबर, शिवसेनेचे जे इथे जे होते काही पालकमंत्री, त्या सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. बरोबर. आणि त्यांनी स्वतः एक गट स्थापन केला. पक्ष स्थापन करतील, गट स्थापन आम्हाला माहिती नाहीये. पण शेवटला नावालौकिकाला होते कोण? तेच आहेत ना. फक्त व्यक्ती बदलली आणि दुसरीकडे गेली. विकास काय केला त्यांनी? म्हणून मी जनतेला आवाहन करत की आवडला दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला एकदा चान्स द्या आणि शहराचा कल्याण डोंबिवलीचा विकास करा. बरं, तसा विकास होईल? होईल, 100% होईल. चला बघू आपण. प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार, मग बीएसयूपी गरिबांसाठी बांधलेली घरं असू द्या, रस्ते असू द्या, दरवर्षी नागरिक डोंबिवलीचे हैराण झालेले खड्ड्यांनी. पण नियोजन शून्य कामदार, नियोजन शून्य कारभार पण केलेला आहे. कुठल्याही शहराचं नियोजन नाही, ना महापालिकेचा अंकुश किंवा महापालिकेवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे, दरवर्षी खड्ड्यात. बरं ठीक आहे. बरं, भाजपच्या आमदारांबद्दलचा मुद्दा निघाला. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब हे सभापती असताना त्यांनी डोंबिवलीमधले मॅक्झिमम रस्ते बजेटमध्ये तरतूद करून ते कामं करून घेतले. त्याचप्रमाणे 471 कोटी रुपये MMRDAच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मंजूर करून घेतले. परंतु जे उद्धवजी सरकार, ज्यांची सासरवाडी डोंबिवली आहे, डोंबिवलीकरांचे जावई, त्या उद्धव सरकारने, त्या शिवसेनेने हे रस्ते रद्द केले. MMRD दोषी कोण? काँक्रीट. हे उद्धव सरकार जे हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर बरोबर गेले आहे, त्या विकास विसरले. हिंदुत्ववादाबरोबर विकास सुद्धा विसरले. डोंबिवलीकरांचे पक्षप्रमुखांची सासूरवाडी, ही जावयाचं सासूरवाडीकडे दुर्लक्ष असं त्यांचं. सासूरवाडी आहे का घर आहे ही गोष्ट वेगळी आहे. इथली जनता जी आहे, या जनतेसाठी त्यांना इथे पद दिलं होतं, काम करण्यासाठी पद दिलं होतं. उद्धव साहेबांनी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकून त्यांच्यावर पूर्णपणे हा भार सोपवला होता की तुम्ही उत्कृष्टपणे काम करा, परंतु त्यांनी तसं काम केलं नाहीये. ह्याच्यात मुख्य काय कारण आहे की नगरपालिका, महापालिका प्रशासनावर कुठल्याही वरिष्ठ राजकीय नेत्यांचा कंट्रोल झालेला नाही.
सगळ्यांचा असेल. मी मान्य करतो. तुमची आहे ना? नाही, मी मान्य करतो ना. हा. मी सर्व पक्षीय म्हटलं. ह्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की जे काय अधिकारी असतात, पदाधिकारी दोषी असतात, कोण? दोषी कोण? दोषी वरिष्ठ नेते. वरिष्ठ नेते ते म्हणतात दोषी वरिष्ठ नेते. हा येतो हा. एक लक्षात घ्या की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना 1.5 महिन्यापूर्वी सत्तेमध्ये होती, 2.5 वर्षासाठी. आता हे भाजपवाल्यांनी त्या शिंदे गट जे आहे त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केलेली आहे. 25 वर्ष सगळेच मान्य करतायत. 95 पासून महापालिका आहे, 95 पासून आज 2022 आहे. खड्डे दरवर्षी आहेत. दरवर्षी आम्हाला म्हणजे हे सत्तेत असले तर यांना धक्क्याचा त्रास होतो असं अजिबात नाही, यांना पण त्या खड्ड्याचा त्रास होतो. आपण काही direct रिक्षा प्रवास करतो. नाही, ऐका ना, काही रिक्षावाले इथे आलेले आहेत, त्यांचं पण जाणून घ्या त्यांच्या रिक्षाला किती मेंटेनन्सचा त्रास होतो. आमच्या एमआयडीसी मध्ये जाऊन बघा, त्या एमआयडीसीच्या नागरिकांचं घ्या, आमच्या लोकप्रतिनिधींचं घेण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांचं पण घ्या. सांगा दोषी कोण आहे या परिस्थितीला? दोषी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जे आमचे आता सिटी इंजिनियर बसलेत ना अधिकारी, हा. ते आहेत. हे एसी केबिन मध्ये बसणार, यांच्यावरती या लोकप्रतिनिधीचा 5 पैशाचा अंकुश नसणार, आणि हे फक्त त्या कंत्राट मधले पैसे खाणार. आणि ही तुम्हाला सांगतो पॅचवर्क झाला आता 13-14 कोटीचं डोंबिवली शहरामध्ये. टक्केवारी 100% टक्केवारी. त्या पॅचवर्क मध्ये भुसा दिसतो, भुसा, डांबर 0, आणि त्या पद्धतीमध्ये मार्गक्रमण करतोय डोंबिवलीकर. आता हे म्हणतात ना नवीन कोणाला तरी संधी द्या, या सगळ्यांनी सत्ता उपभोगून झालेली आहे. माझी डोंबिवलीकरांना विनंती आहे, मनसेला पूर्ण सत्ता द्या, मग 5 वर्षांनी जर झालं ना. काही रिक्षावाले पण इथे आलेले आहेत. रिक्षा तुम्ही चालवता, या सगळ्या खड्ड्यांचा तुम्हाला त्रास होतो, काय नेमकी परिस्थिती आहे? रिक्षा आता 25 वर्ष झाले आम्ही तेच रस्ते बघतोय. हा मानेचा त्रास, पाठीचा त्रास, सगळं आमचा त्रासच आहे. आणि पब्लिक बोलते का रिक्षा तुम्ही घेऊन काय येत नाही, पण ते रस्ते बघून आम्हाला चिंता वाटते, टेन्शन येतं. हा, हा? maintenance- दिवसाकाठी किती हातात पडतात पैसे? 500 रुपये, 500 रुपये. त्यात पेट्रोल डिझेलला, 200 रुपये गॅसला, गॅसला 200 परवडतं? रुपये घरी नाही परवडत. काय करणार, महागाई चालूच आहे. एका पाठीमागे एक मुद्दे आहेत या सगळ्या याच्यामध्ये. जिथे आमदारांचं कार्यालय आहे ना, हा तिथे लोकांना दररोज पाणी मिळत नाही. 498 कोटी निधी मिळाला, हा. मग तो गेला कुठे? मग तो रस्त्यांवर खर्च केला. आमदार की कोण स्वतःच्या इथले? हा, इथल्या आमदारांनी सांगावं ना. रवी उत्तर चव्हाण, द्यावं. रवींद्र हो, चव्हाण. द्यायला पाहिजे ना उत्तर. पाण्याचा मुद्दा सुटला नाही. पाण्याचा विषय आहे कुठे? आज बीएससीबीच्या घरामध्ये पाणी नाही. बीएससीबीची घरं पण आज लोकांना मिळालेली नाही आहेत. बरं. 498 कोटीचे रस्ते कुठे आहेत? जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असताना त्यांना 1100 कोटीचा निधी दिलेला आहे, तो निधी गेला कुठे? बरं निधी गेला कुठे? मी विचारतो. आवड साहेब, मी तुमच्याकडे येणार, थांबा 1 मिनिट. हा आव्हाड साहेबांनी सांगितलं का त्यांनी निधी गेला. तुमचा निधी गेला. काँग्रेसने या ठिकाणी जवळजवळ 1600 कोटीचा निधी दिला सरकार. बीएससीबीची घरं दिलेली आहेत आणि रस्ते काँग्रेसचे त्याने मलाही खायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि जनतेला तुम्ही दिलासा दिलेला नाही, जनतेला दिलासा दिलेला नाही. जनतेची लूट केलेली आहे पैशाची. या ठिकाणी बीएससीबीची घरं सुद्धा दिलेली आहे. लाभार्थी बाजूला राहिले, कार्यकर्ते भरून टाकले. बरोबर. माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी डेव्हलपमेंट करिता निधी दिला होता. आजपर्यंत दुसरा मुख्यमंत्री कोणी दाखवा त्यांनी कल्याण डोंबिवलीसाठी निधी दिलाय, त्यांनी बोलावं. बरं ठीक आहे. आपण एक मुद्दा मला सांगा मी थोडक्यात मला एक सांगा आवड साहेब, खड्ड्यांची जबाबदारी यंदा कॅबिनेट मंत्रीपद तुमच्या नेत्याकडे आलेलं आहे. ते खड्ड्यांची समस्या इथली दूर करणार आहेत का? खड्ड्याची आश्वासन समस्या देता? ही दूर झाली असते. जे 471 कोटी एमआरडी मधून मुख्यमंत्र्यांनी माननीय रवींद्र चव्हाण यांच्या मागणीनुसार मंजूर केले. मला सांगा, झालं गेलं गंगेला मिळालं? कॉन्क्रीटचे होते. झालं. हे आता जे बहुतांशी रस्त्याला जे खड्डे पडतात ते डांबरी रस्ते असल्यामुळे, अस्फाल्टचे रस्ते असल्यामुळे खड्डे पडतात. जर ते कॉन्क्रीटचे जर झाले असते ते वेळ नसते आली. यांच्या लक्ष घालणार आहेत का आल्या साहेब? लक्ष घालणार आहेत का? एमएमआरडीचे आवाज- कॉन्क्रीटचे रस्ते डोंबिवलीमध्ये शिवाजी आव्हाड, हे पाप आहे. हे डोंबिवलीकरांना फसवले ते आहे. लक्ष घालणार आहेत का? याच्यात नक्कीच लक्ष घालू. त्यांनी आश्वासन दिलं. हा सर, डोंबिवलीमध्ये पाणी मिळत नाहीये हा किंवा अधिकाऱ्याला दाखवलं हा. तर SMS पण आहेत सगळे सर. हा पाण्याची अपेक्षा माहित नाही ऑफिस. किती वेळ पाणी येतं? पाणी आठवड्यातून 1 वेळेस येतं सर. आठवड्यात एकदा पाणी येतं? हो. हा तुम्ही कधी तुम्ही याबद्दल पाठपुरावा केला? काय उत्तर मिळालं? केलं सर. KDMC अधिकाऱ्याला केलं, हा. काम करतो म्हणून दाखवलं. त्यांना फोटो सगळं पाठवले सर. हा फोटो पण बघा बर पाण्याचा वगैरे. हा
मला सांगा 3 वर्ष झाले आमदार हा जर बीजेपीचा आहे, मग याच्यावर ते का नाही काय आक्षेप घेत कुठच्या गोष्टीचा? आणि सर्व काही गोष्टी ज्या असतात ना, अमृत योजनेचं पैसा राज्य सरकारने दिलेला आहे, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेली योजना आहे. काम हे महानगरपालिका ही संस्था महानगरपालिका शिवसेनेची सत्ता आहे. आम्ही परंतु शिवसेना याला जबाबदार आहे, त्यांच्याकडे महानगरपालिका आहे. पकडू शकत नाही. आम्ही याचा दाब आम्ही विचारलेला अधिकार शिवसेनेची सत्ता असल्यामुळं या योजना राबवायचं काम हे महानगरपालिकेचं आहे. रस्त्याचा विषय मागच्या वेळेस 281 कोटीचा हे काढला, टेंडर काढला. आज 600च्या वर टेंडर निघालेला आहे. यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज जनतेचा पैसा जातो, पण शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही. पण टेंडरचा अभाव टेंडरिंग वाढून घेतलं सरकारने. ही मधली फळी कशासाठी? मधला पैसा खातोय कोण? बरं, मधला पाणी कुठं मुरतंय? पाणी कुठं मुरतंय? आमचे आमदार बिजी असतात दहंडीमध्ये, आमचे आमदार बिजी असतात नमो दांडिया करण्यामध्ये, आमचे आमदार बिजी असतात गुलाब महोत्सव साजरा करण्यामध्ये, आमचे आमदार महोत्सव फक्त असतात स्टेजवरती फक्त दिखावा करण्यासाठी आणि बॅनरवरती. स्थानिक पातळीवर लोकांच्या मुद्द्याची यांना काही गरज पडलेली नाहीये. हाच डोंबिवलीकर नागरिक जो आहे तो इथून लोकलने प्रवास करत थेट मुंबईपर्यंत जातो, पुन्हा आपलं काम आटपून घरी येतो. काही वेळेला तो गमतीने उपहासात्मक पद्धतीने म्हणतो की केवळ आम्ही झोपण्याकरता म्हणून घरी जातो. अशी अवस्था आहे या डोंबिवलीकरांची. डोंबिवलीकरांची ही अवस्था केव्हा फास्ट होईल, लोकलची फ्रिक्वेन्सी केव्हा वाढेल, या सगळ्या विषयाला घेऊन बोलूयात. प्रवासी संघटनेतर्फे लता आरगडे आपल्याकडे आलेल्या आहेत. ताई, वेळोवेळी आपण त्या ऐतिहासिक इमारतीत सीएसटीला जाऊन बसता. झाला डोंबिवलीच्या लोकलचा प्रश्न सॉल्व्ह? कधीच नाही झालेला आहे आणि इकडचे लोकप्रतिनिधी त्याच्यावरती कधीही गांभीर्याने विचार करत नाही. म्हणजे विरोधी पक्षाचे जे आहेत मनसेवाले, त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वेळेला आम्हाला मदत केली आहे, पण जे सत्ताधारी पक्ष होता त्यांच्याकडे आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो, पण आम्हाला कुठल्याही स्वरूपाची मदत केली गेलेली आहे. आणि आता आपण तुम्ही बघताय आता समस्या काय? मुख्य समस्या अशी आहे, एवढ्या प्रचंड प्रमाणात गर्दी आहे की डोंबिवलीकर रेल्वे स्टेशनला गेला तर त्याला चढायला मिळत नाही. तो रस्त्याने जायचं तर आपल्या स्वयंपाकघरातील चाळणीही लाजेल इतके वाईट पद्धतीचे चाळणी पडलेले रस्ते, खड्डे पडलेले रस्ते आहेत की तो बाय रोड जायचं म्हटलं तर शक्य नाही. मग तुम्ही मला सांगा, आज 25 वर्ष आपण बघतोय की डोंबिवलीचा विकास नाही तर डोंबिवली भकास करायला घेतलेली आहे या लोकांनी. आणि हे जे आता इकडे कोणाकोणाकडे पाठपुरावा केला? सगळे जबाबदार आहेत. मी म्हणेन सुरेश प्रभूंनी तर हे पण सांगितलं, सुरेश प्रभूंनी हेही सांगितलं की ऑफिसच्या वेळा बदलू, पण ऑफिसच्या वेळा बदलला नाही. ऐकून घ्या, ते म्हणतायत ना, ते घेऊन गेले होते. नरेंद्र पाटील आमदार होते, सुरेश प्रभूंकडे गेले होते, पण सुरेश प्रभू साहेबांनी दिलेला शब्द पुढे यांनी खरा करून दाखवला का? तुमच्या माहितीसाठी सांगतो की 54,000 कोटीची तरतूद या उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी मोदी सरकारने केली. रेल्वेचे काम 5वा आणि 6वा ट्रॅकचे त्यांच्याच काळात झाले. सरकते जिने स्टेशनचं आधुनिकीकरण, रेल्वेचं तिकीट सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिक तिकीट मशीन दिसतात. हे म्हणतात ना विकास झालाय, विकास केला ना, पण तुम्ही गर्दीचं नियोजन करत नाहीये. कारण तुम्ही जो पैसा आहे तो फुकट घालवताय. प्रवासी संघटनेसोबत तुम्ही चर्चा करा. प्रमुख काय मागणी आहे? प्रमुख मागणी लोकांची फ्रिक्वेन्सी वाढवायला हवी. अहो, फ्रिक्वेन्सी वाढवली तरी पण जोपर्यंत कार्यालयीन वेळेचं नियोजन होत नाही तोपर्यंत गर्दी ही कधीच कमी होणार नाही. आणि दुसरं, सगळीकडे आज बघतो आपण, मागच्या वेळेला 5 वर्ष बीजेपीकडे सत्ता असताना नागपूरला गरज नसताना मेट्रो प्रकल्प झाले. आज आमच्या डोंबिवली बदलापूर पासून लोक सगळे काय उपयोगाचा? कल्याण डोंबिवलीचा मेट्रो प्रकल्प उद्घाटन झालेलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केला. तो मेट्रो आमच्या काळात पुन्हा आम्ही सुरू करणार. आम्ही ते काम पुन्हा चालू करू. आमच्या याच्यामध्ये मंजूर मिळाली होते. माझं असं म्हणणं आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी कुठलीही सोबत म्हणजे एक ठराविक त्यांनी त्यांची सिक्युरिटी घ्यावी आणि सकाळी 8:45ची लोकल पकडून दाखवावी. करून दाखवणार आहे रवींद्र चव्हाण साहेब. अनेक वेळा तुम्ही त्यांच्या फेसबुकवर बघा किंवा ट्विटरवर पहा, तुम्ही अनेक वेळा रेल्वे प्रवास केलेला आहे. रामभाऊ कापसे
ज्यांच्यापासून आमचे लोकप्रतिनिधी रेल्वेने प्रवास केला कमी करून ना. हो नाही, आता सुद्धा तुम्हाला मी दाखवतो रेल्वेची- त्यांनी रेल्वेची ऐका, अनेक वेळा प्रवास केलेला आहे. संवाद यात्रेची वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर हा संवाद ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो. आणखीन काही प्रश्न आहेत चर्चा करूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर संवाद येते. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत डोंबिवलीमध्ये. आम्हाला बाहेर पडायला म्हणजे कल्याण आणि डोंबिवलीमधून आम्हाला बाहेर पडायला रेल्वे हे एकमेव साधन आहे. याचं जर बायफर्केट करायची असेल ही गर्दी, थोडीसं डिव्हिजन करायचं असेल तर आम्हाला रस्ते पाहिजेत. मग आम्हाला समांतर रस्ता पाहिजे. कल्याण डोंबिवलीवरून ठाण्याकडे जाण्यासाठी आम्हाला शिळपाटा किंवा तिथे एलिव्हेटेड रस्ते पाहिजेत. हे जर झाले तर कुठेतरी ठाण्याला जाणारा जो प्रवासी आहे तो रस्त्याच्या मार्गाने गेला तर कुठेतरी ती रेल्वेचं कमी होऊ शकेल. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून हे होताना अजिबात दिसत नाही, किंबहुना हे करतच नाहीयेत. हे जर झालं, आता तुम्ही बघा, एक मिनिट काय नाही केलंय शिळपाट्यावरून जर जायचं असेल डोंबिवलीतून शिळपाट्याला जाण्यासाठी 4 तास लागतात. एक मिनिट थांबा. डोंबिवलीतून शिळपाटा दत्त मंदिरला जायला 4 तास लागतात. डोंबिवली पश्चिमचे काही लोकप्रतिनिधी इथे जर असतील तर तिकडून पूर्वेला यायला किंवा महापालिकेत जायला 1.5 तास लागतो. हे जर कमी झालं नाही म्हणून आम्ही सगळे रेल्वेने जातो, म्हणून तिथे गर्दी होते. आणि यांनी सांगितलं तसं दुर्दैवाने अनेक तरुणींचे जीव तिथे लटकून जातात. डोंबिवलीमध्ये वैद्यकीय प्रश्न इतके गंभीर आहेत, जरी साप चावला काय अँटीवेनम घ्यायला कळव्याला जावं लागतं. इथे सुविधा नाही, लोक मृत्युमुखी पडतात. त्यांचं उत्तर आहे का यांच्याकडे? त्यांनी सांगावं. हॉस्पिटलचा जो विषय आहे की साधा साप चावला तरी लस घेण्यासाठी कळव्याला जावं लागतं. तो बरोबर आहे ना. म्हणजे एक्झॅक्टली आता तुम्ही मुद्द्यावर आलात. आतापर्यंत आपण कसं आहे की इथे निर्माण होणाऱ्या सुविधा आहेत किंवा इथल्या ज्या सुविधा पाहिजेत हे देणारे, तुम्ही असं म्हणाल की एवढे दिवस एवढे वर्ष तुमच्या बरोबर होते, ही वस्तुस्थिती आहे. हे आम्ही नाकारत नाहीये, पण त्याच्याकरता लागणारी जी व्यवस्था आहे किंवा आता नवीन आपलं सुतिकागृह इथे हॉस्पिटल करायचे, त्याच्यामध्ये कुणाचे हात अडकलेत ना, हे खरं पूर्णपणे कोणाच्या हात अडकले आहेत ना, सर्व पक्ष ते बघा. सुतिकागृहाचे नाही, मी व्यक्ती ऐका, सुतिकागृहाच्या 4 वेळा निविदा झाल्या, का होत नाही काम? हे आता कसं आहे, नागरिकांनी उठाव करायची गरज आहे. कारण डोंबिवली, हे बघा डोंबिवली, एक मिनिट नाही असं नाही. जनता कोणाला विचारलं पाहिजे ना. विचारत नाही ना, विचारत नाही ना, जनतेने विचारावं. स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या हातात आहे. हो, तुमच्या हातात आहे. नाही होती ना, आता नाहीये. आम्ही बोलतो हे बघा 2 वर्ष मला हे बघा, हे जे म्हणतात ना सुतिकागृह आहे किंवा रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. मला एक सांगा, आज तुम्हाला इथे कोणीही जे सत्तेमध्ये पद घेऊन बसले होते, महापालिकेमध्ये आमदार असतील, खासदार असतील, आता झालेले कॅबिनेट मंत्री असतील किंवा इथले जे पदाधिकारी, नगरसेवक जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होते, त्यातले कोणी आहेत का? नाही, ते कोणी ते उत्तर द्यायला आहेत का? तर नाही. का पळून गेले ते? का पळून गेले? कारण त्यांना माहिती आहे की आपण जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. बरं, आता एक महत्वाचा मुद्दा, 1 मिनिट, खूप महत्वाचा मुद्दा आहे. 1 मिनिट, बोला. नेहरू मैदानच्या बाजूला एक महानगरपालिकेचं सार्वजनिक शौचालय, आजही अधिकृत सार्वजनिक शौचालय आहे. तिथे आमदार येऊन त्या शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी संघाचं नाव, छत्रपती महाराज नाव दिलं, फोटो लावलाय. आणि त्या सार्वजनिक शौचालयाला कबड्डीच्या संघाचा ऑफिस बनवून तिथे उद्घाटनाला रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन केलं गेलं आहे. हे कितपत शोभतं? ठीक आहे, थोडक्यात येतो. नाही, मला आव्हाडांनी जे बोलले तिथे हिंदुत्वाबद्दल बोलले की हिंदुत्वामुळे आमच्याबरोबर आले. मला सांगायचं, आम्हीही हिंदू आहोत आणि आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही आमच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, हातात मंगळसूत्र बांधत नाही. 25 वर्ष भाजप आणि शिवसेना एकत्रच होतात ना हो. खासदार त्यांचा, आमदार यांचा हेच आहे ना. मग का नाही सुतिकागृह बनलं? 11-11.5 कोटी खर्चून त्या विभामध्ये एक हे बनवलं, 11.5 कोटी रुपये. एक सुतिकागृहाची बिल्डिंग बनवायला 10 करोड रुपये जर खर्च केले असते, कोविड काळामध्ये 100 ते 150 कोटी आपले नागरिकांचे खर्च केलेले आहेत कल्याण डोंबिवलीवर. याच्यापैकी 20 कोटी इथे आपल्या शास्त्रीनगरला आणि रुक्मिणीबाईला 10 कोटी दिले असते तर काम झालं असतं की नाही? आता हे महिना झाला बाहेर पडले. जबाबदार शिवसेना आणि भाजपा हीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागील 5 वर्षामध्ये
निविदा प्रक्रिया आमच्या रखडली. सरकार जेव्हा होतं त्यावेळेस डबल इंजिनच्या सरकारने जिथे एवढ्या योजना आणल्या ना भाजपच्या तेव्हा आमदाराचे काँग्रेस हात आणि अडकले. राष्ट्रवादीच्या यांच्या काळात आलेच पण नाही. 2.5 वर्ष सरकारच दिसत नव्हतं. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष सरकार दिसत होतं का? कल्याण डोंबिवली महापालिकेचा मालमत्ता कर हा एकंदर महाराष्ट्रात 30 महापालिका आहेत. त्याच्यात सगळ्यात जास्त महापालिका कर जास्त घेऊन आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये बर्न वॉर्ड नाहीये, आयसीयू नाहीये, व्हेंटिलेटर नाही. साप चावला तर सापावरती औषधही उपलब्ध हॉस्पिटलचा मुद्दा गंभीर आहे. हॉस्पिटलचा मुद्दा आहे. हा, काका. हा. स्थानिक नागरिक. हा. मी काय बोलतो, हा. आज इथे एवढा खड्डा आहे डोंबिवलीमध्ये, हा. खड्ड्याच्या बाबतीत कोणी बोलत नाही. मग ते भाजप असो, शिवसेने असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो. बरोबर. आणि मग हा प्रश्न कुठे होणार? फक्त आम्ही निवडून द्यायचे हा. यांना आणि यांनी फक्त मजा मारायची, हा. एवढंच काम यांचं आहे. यावेळेला त्यावेळी ह्या 2024ला हा. या सगळ्यांना घरं बसवा आणि ह्या लोकांमधून जे कोण येतील त्यांनाच निवडून द्या ना. आज शिंदे साहेब झालेले आहेत, हे एकदम शिंदे साहेब झालेले आहेत, हे खालच्या दर्जातून झालेले आहेत. किती वर्षापासून डोंबिवलीत राहतात? नाही, डोंबिवलीत बरेच वर्षापासून राहत. पण आजपर्यंत काही बदललं नाही. समस्या जैसेच आहेत. तशीच्या तशी आहेत. कोणालाही निवडून द्या, कोणालाही निवडून द्या, कोणी तुम्हाला दाद देत नाही. काही नाही, महाराष्ट्रात काही नाही. बोला दादा. हा. 4 रस्त्यापर्यंत सिमेंटचा रोड झालेला आहे. हा. पुढे शीळफाट्यापर्यंत हा जो मधला जो भाग आहे हा. तो सिमेंटचा करायला काय झालं, कोणाचा निधी कमी पडतोय तिकडे? बर बर. तिकडे तर जास्त ट्रॅफिक असतो ना रोडला. हा. मग तो रोड करायला काय झालं? गल्ल्यांमध्ये तुम्ही मोठमोठे सिमेंटचा रोड केले, त्याला जबाबदार कोण? हे आहेत डोंबिवलीकर ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या समस्या मांडल्या. नुसती चर्चा नको होता, प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी हा डोंबिवलीकरांचा आग्रह आहे, जो आग्रह आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून इतिहास मांडला.